आणि यानंतर एक पूर्णपणे वेगळी बातमी। शहरातली शाळकरी मुलं मुली स्कूल बसनं किंवा खासगी वाहनांमधनं आपल्या शाळेत जातात। ग्रामीण भागाचा विचार केला तर कोणी सायकलवरती जातं तर कोणी पायी पायी चालत शाळेत पोहोचतं। पण कोल्हापूरमध्ये दोन बहिणी आहेत आणि या बहिणी चक्क घोड्यावरनं रपेट परत शाळा गाठतात। अख्ख्या कोल्हापूरमध्ये या बहिणींची सध्या जोरदार चर्चा आहे। पूर्वा आणि प्राजक्ता चौगुले कोल्हापुरातल्या मैलखट्टा भागात राहणाऱ्या दोन बहिणी। पूर्वा 10वीत आहे तर प्राजक्ता 7वी मध्ये। रोज सकाळी शाळेची तयारी झाली की त्यांचे पाय घोड्यांच्या पागेकडे वळतात। घोड्यांना गुड मॉर्निंग म्हटलं की ते त्यांच्या पाठीवर खोगीर टाकतात। त्यांच्या पायांना पोलो रॅप्स गुंडाळतात। तापांना लागलेली माती साफ करतात। इतकंच काय तर घोड्यांच्या मानेवरचे आणि डोक्यावरचे केसही विंचरतात। आणि मग दोघी जणी घोड्यांवरती स्वार होतात आणि शाळेला निघतात। वाहनांच्या गर्दीतनं वाट काढत ते शाळेपर्यंत पोहोचतात। त्यांची रोजची घोड्यावरची रपेट इतर शाळकरी मुलांसाठी कुतूहलाचा विषय। सगळी 4 व्हीलर 2 व्हीलर मध्ये नेतात आणि असं युनिक म्हणजे हॉर्स रायडिंग करत शाळेला येणं छान वाटतं। आणि मी इयत्ता पहिलीत असल्यापासून साहित्याची घोड्याच्या साहित्याची माहिती, घोड्याच्या चाली असं बरंच काही पहिलीपासून शिकतो। त्यामुळं थोडं माहिती। वयाच्या 6व्या वर्षापासून या दोघी जणी घोडसवारीचं प्रशिक्षण घेत आहेत। राजश्री शाहू महाराजांच्या घोडदळामध्ये असलेल्या पणजोबांकडनं त्यांना हा वारसा मिळालाय। पणजोबा, आजोबा, वडील आणि भाऊ यांच्यासोबत या दोघी घोडस्वारी शिकतात। शाळा संपली की रोज संध्याकाळी त्या घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतात। घोड्यावर येणाऱ्या विद्यार्थिनींचा शाळेला सुद्धा अभिमान आहे। माझ्या घोड्याचं नाव ज्युनियर नाना। मी स्वतः ह्याची काळजी घेतोय, खायला ते घालतो। आम्ही रायडिंगला जातोय 4-5 ला, तेव्हा आम्ही रायडिंग ते करतोय। आता आमचं शो जम्पिंगचं प्रॅक्टिस चालू आहे। त्या मुली स्वतः एक आमच्यासाठी एक उत्सुकतेचा भाग आहे आणि आताच्या या मुलींसाठी ते प्रेरणादायी आहे। आम्हाला नेहमी उत्सुकता असते की या मुली या घोड्यावरून शाळेमध्ये येतात कशा, तर ह्या मुलींसाठी एक बाकीचा एक आदर्श आहे आणि आम्हाला पण अभिमान आहे। प्राजक्ताच्या घोड्याचं नाव ज्युनियर नाना असं असून तो नवरंग जातीचा आहे। मूळ आशिया खंडातील पॉनी हॉर्स प्रकारातील घोड्याची ही जात आता फारशी बघायला मिळत नाही। तर पूर्वाच्या घोड्याचं नाव आहे विजय। या घोड्यांची काळजी दोघी जणी स्वतः घेतात। त्यांचं खाणं पिणं, औषध पाणी सगळं दोघीच पाहतात। इतकंच नाही तर लहान मुलांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण सुद्धा दोघी देतात। कोल्हापुरात प्रवेश करतानाच करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचा अश्वारूढ पुतळा दिसतो। या शूर महाराणींचा आदर्श नजरेसमोर ठेवून चौगुलेंच्या लेकी सध्या वाटचाल करतात। ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।